أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ثم أتبع سببا حتى إذا بلغ بين السدين وجد من دونهما قوما لا يكادون يفقهون قولا قالوا يا ذا القرنين إن يأجوج ومأجوج مفسدون في الأرض فهل نجعل لك خرجا على أن تجعل بيننا وبينهم سدا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه अजमईन अम्मा बाद. हज़रत जुल्करनैनचे सफरची रुदा सांगून होती. दोन सफर झाला ते. एक ते ठावा उपर जे कोणते ठावार सूरज गुरूब जाऊनचे त्यांना देखू पडते होते. दुसरे ते ठावा उपर जे खे ठावा उपर सूरज सम्मान पुढे तुलू जातो होतो. इत्ता जे कोणती आहे तो तिलावत करून गेली. ह्याच्या भितर तिसरे सफरची रुद्दात सांगून गेली. फरमावता अल्लाह ताला सुम्मा अतबअ सबबा. बीजी त्यान आपले वसाईल घेऊन सफर हरी बाहेर पडले. सबब बलन वसाईल जे કેટલे त्यांचे सोर्सेस होते ते सवस घेऊन मजीद आपली ताकद आणि आपली हुकूमत बढवण्याच्या सबब बाहेर पडले ते. हत्ता इदा बलग बैन सद्दैन. એટલાસરકે वते वते तेन दोन गुडा दरम्याने पावले. वजद मिन दूनिहिमा कौमन ला यकादून यफक़हून क़ौला. ते गुडा सामे इसलिए कौम तेंका मिलली जे कोण सही तौरार जापनी वलखो को सकती नव्हती. क़ालू या दल क़रनैन. तेन बल्ले दल क़रनैन इन्न याजूज व माजूज मुफसिदून फिल अर्द. ये याजूज आणि माजूज ज़मीनच्या ऊपर भल्ली फसाद फैलवते वाटत. फहल नजअलु लक खर्जन अला अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा. का आम्ही तुमचे सबब काही वजीफा मुकर्रर करू शकता. ही शर्त आहे की तुम्ही आमची आणि त्यांच्या दरम्याने एक वनत घालत. हिंगा तिसरो सफ़र जे घेता हजरत जुल्करनैनचं सुरू झालं. तो खी होतो तो मगरिब आणि मशरिक दोन्ही गेले. इत्ता जे कोणतो सफ़र होतो इदा बलग बैन सद्दैन बल्लन. सद बल्लन वडली वनते को बोलतात. जे कोणती चीज रुकावट घालूचे असं उभे करतात सद बोलतात. ते का इशी डेम राहतात. डेमात चारवारी पागरे घालतात. इशिकस वडली वनत घालतात. हिंगा वडले दोन गुडा सद्दैन बलन. सद बलन एक गुडो. सद्दैन बलन दोन गुडे. दोन गुडा दरम्याने पावले. आणि कोणते ठावार थे का ठावार इन सिलसिलात वल्ली सर इख्तलाफ असे. वजद मिन दूनिहिमा कौमा. ते गुडा सामे इनका एक कौम मिलली. बाद मनसे बदत शुमालरी गेले. बाद मनसे बदत भी दूसरे खेत ठावार. इसलिए भली से ठावे मिलता हर मानोस तीसरे दुनिया में तर दोन गुडा ठम्मे जे कोणती वादियो मिलता. तिंगा हे ठार जाऊ शकता तिंगा जाऊ शकता म्हणतात. तिंगा एक कौम होती. ला यकादून यफक़हून क़ौला. फ़क़हा यफक़हू बल्लन ओळखूचे. तेन भल्ली मुश्किलान कोणती जापणी ओळखते होते आणि दुसऱ्याची जापणी ओळखते होते. ह्यांची आणि त्यांची जापण्यामध्ये भल्ली फरक. ती कौम इतली दूर होती की दुसरी कौमाची जापणी त्यांना ओळखू पडती नव्हती. त्यांची श्री का दापूचे किशी दापूचे कोणती भास का भास ते त्यांना ओळखू पडते नव्हते. ती कौम होती. तर कोणती कौम ही
भल्ली हे असे भल्ली सर जे कोणती माणसे जे कोणते चांगलं आहात ते इजबिन आजकाल जे कोणती रशिया हरी जे कोणती ते मुलकाच्या आसपासची जे कोणती कौमे वाटेल तिकच भल्ल्यानी बोलतात तिंगा पावले बोलून हेन जे कोणते कर्गिजिया असे कझाकस्तान उझबेकिस्तान ते सगळी पट्टी चायना को त्याच्या भितर राहिले ती सा इलाके ही ती कौम बोलतात कॉलू या दलकरनैन तिया गेला मग त्यान जे घेता आपसा भितर जपणी झाली तरीन तेन हजरत जुल्करनैनाकडे सांगले किशी दागली जपणी ओळखे ना किशी सांगले जाऊ शकतं हजरत जुल्करनैन अल्लाह त्याला भली सर वसाईल दिलं होतं हुकूमत सालोंचे भली सर त्यांना तरीक़े सोर्सत दिलं होतं त्याच्यानं अल्लाह त्याला त्यांना दुसराची जपणी ओळखूची को सलाहियत दिलं होतं जाऊ शकता जे की हजरत सुलेमान अलैहिस्सलाम त्यांना अल्लाह त्याला जानवराची जपणी को ओळखूची सलाहियत दिलं होतं इशी इंका को सफद ओळखूची सलाहियत दिलं होतं जाऊ शकता या जाऊ शकता वडले बादशाह त्यांनी वडली फौज घेऊन गेले होते तरी सरी त्यांचे मुतर्जिम राहता दोन्ही कौमा दरम्यान तर्जुमा करतेली माणसे होते त्यांचे थ्रूज आपले त्यांनी त्यांना सांगले की जुल्करनैन इन यजूज व माजूज मुफसिदून फिल अर्द बेशक याजूज आणि माजूज हे जमिनीच्या भीतर फसाद करू लागला याजूज माजूज बोला म्हणजे कोण ती जे कोणती कौम होती दोन गुळाचे साम्य ते त्याची पट्टी वडली गुडासो एक वडलो सिलसिला होतो ती गुडा पट्टीर एक कौम भरली बसती होती वडली आबादी जबरदस्त ते दोन गुणा दरम्यान जरा ठाव होतो ती कौम ती गुणाची दरम्यानला नियन करून ही कौमावर हमला करते होती इनका मारती होती यांची जी कोणती खेतीबाडी असे झाडे माडे हे सोबत तबाह करते होती ती कौम आहे त्यांनी याजूज माजूज बोलत होते याजूज माजूज बोलान ही कोई कोण हेन का हेन याची भारत भरली सर तहकीक करून गेली ते 50 म्हणजे 50 अपनी बोलतात पहिला तिसली चीज होई एटले मुत्तफक अलैह चीज़ के इनको एक इंसान होते हैं हजरत नूह अलैहिस्सलामाची औलाद बाकी राहिली नूह अलैहिस्सलामाची 3 औलादची नस्ल हमें इतना चालते असे त्याच्या भितर एक त्यांचे पूत होते याफिस म्हणून ती याफिसची नस्ल ही याजूज माजूज सगळी पट्टी जगची चांगले आम्ही जशी मंगोलियन नसल असे तुर्कमानिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान ही सगळी पट्टी रशियाची बेजी चायना हे पुरा त्यांची एकच औलाद भितर बलून होता साम बला नाही होते सामची औलाद भितर अरब आणि मशरिक उस्ताची जगले कौम होते ती मानून होता हाम बलन ते आफ्रिकाची जगतली नसलो अशी ती बरबर या जे कोणती सुडान ती ये कटले इलाके असे ते हाम बलून एक होते त्यांची औलाद म्हणून होता आणि ही जे कोणती पटरी असे चायना रशिया ही सगळी पटरी ही याफिसची औलाद म्हणून होता ही याजूज माजूज को हे त्यांचीच औलाद भितर कबिले होते ही जी कोणती कौम होती यांच्या भितर उज्जड कौम बनल्यापर्यंत दुसऱ्यावर हमला करूचे मारधाड हे त्यांचे भितर एत्ताको असे ती कौमा भितर तातारी को त्यांचे दलेकस आणि तिकस कौम याफिसची नस्ल भितर याफिसची नस्ल हमेशा हैं मारधाड याच्या भितर ज्यादा राहिले बोलतात ज्यांची तारीख पडा उनको पडतात तातारी को यांच्या तली भल्ली सर कौम यांच्या तली कदा राहिली कझाकिस्तान बोलतात कझाक बोलना का डाकुए थी तो कझाकिस्तान बोला डाकुए राहून उठाओ इसलिए पूरा ते इलाके जे कोणते असे तिकस पूरा सगळी पटरी ती त्यांचे तले का दूर म्हणजे उज्जड त्यांच्यावर उज्जड कबिले होते याजूज माजूज बोलून त्यांनी घोडा पट्टीर एकदम राहते होते वडली घोडे होती ते आपसा भितर हेंका अलग अलग करते होते आणि तिका दुर्रे राहते होती दुर्रे पर्यंत 2 घोडा दरम्यान ठाव तिंगाच्या नियन हे आबादी ऊपर हमला करते होते तर असं ती पटरी भितर भल्ली घोडा पेक करून धरला दिवारे चीनची जी कोणती वनात अशी वडली दिवारे चीन म्हणून ती को ह्या सबबकच घडले की तिंगा को हमलावर रहते होते ही कज़ाक मनशी जे कोणते राहते होते तारची याजूज माजूज इसलिए कौम जे कोणती घोडा पट्टर रहती होती इसलिए बुखारा आणि तुर्मस दरम्यान को वडली ज़बरदस्त वनत असे इशिकस अर्मेनिया अझरबैजान तेजे दरम्यान को वडली वनत असे इशिकस दागिस्तान आणि तिंगा को बदली वनतो असे ही जगली सटली पटरी होती ही घोडा सगळे आबाद ही ती घोडा पटरली जे कोणती कौम होती
ही याजूज माजूज कौम ही हमला करते राहूनचे ती तिंगा भल्ली सर वंतो घालून धरवलं तर कोणते का काय उनको पण नाही ती जे कोणती याजूज माजूज कौम यांच्या बारात येतात की हजरत नूह अलैहिस्सलामची की नसलची ही आणि दुसरे यांच्या बारात हदीसे भीतर बास चीज़ होता कुराना भीतर हदीसे भीतर इसलिए कौमी कि कुराना भीतर हदीसे भीतर को इनसे तस्करा मुख्तसरा नहीं ला तौरेत भीतर को आला यहूदियाची ईसाईयाची किताबा भीतर को इनको तस्करा असे त्यांचे अदब भीतर को बलीजार अफसाने नाविल त्यांच्या ऊपर भरून गेला आजको जे कोणते बाज गेमो येता ते ह्यांचे हेजे ऊपर कसे करून गेला ती किताबें पढून कसं माणसा भीतर जे कोणते नौजवाना भीतर एकदम तशद्दुद लड़ाई झगड़ा ही जहनीत पैदा करूच्या भलीचं गेमे तयार करून गेलेली ते जे नौजवान खेळतात ती जे कोणती चीजो असे हीच चीजो तेजे भितर त्यांना एक गेम करून दाखवून गेला तेजे भितर काय चणवा तिचली जहनीत हाडतात दज्जाला उपर करून गेला याजूज माजूज उपर करून गेला चणवा करला गंजू म्हणजे यांची चीजो पडल्या आणि ते पडले तर उनको पडता की का हिसबीन त्यान तेजे भितर आपली दिमाग चालवला हा आणि कोणती जहनीत नौजवाना भितर पैदा करू चाहता हेजन भली सर चीज़ो आजकल खुदकशी बिदकुशी येतात हेजन काय आमचे ही सब चीज़ो जे कोणते चणवे पलतात खेळतात त्यांचं दिमाग सगळं तब्दील जाते असे बहरहाल ही कौम जे कोणती अशी हदीस भितर को येता यांची जे कोणती हे येतात की धकले अकले दोले चपटी नाक आणि गोल गोल त्यांचे तोड आणि एक ढालीपर्यंत त्यांचे माज माज उभरून यांचे ती तारची कौमाची जे कोणती तोड आहे असे तिसपर्यंत कौम आहे ही त्याला तुर्क को बोलून गेला हाजी भितर येतात जे की तुर्क सगळी जंग जाऊचे नाही त्याचा तर क़यामत येऊचे नाही तुर्क बोला कोण आहे ही म्हणजे ही तुर्की नाही ती कौम सगळी या फिस्टी नसले जे भितर याजूज माजूज को आयला आणि ती पटरी जे कोणती असे त्यांचे सरी बीजी जंग जाऊचे बाकी असे बहरहाल क़यामतेचे करीब हेन बाहेर येतले इंका जे कोणते पॅक केला आता ते दुलकरनैन करे जे कहता सांगले तिघाची माणसे की हेन येऊन आमची आबादी ऊपर हमला करतात आम्ही तुमका काय दूर देतात तुम्ही आमका एक व्हडली वनत बांधून द्या ताकि हेन आमच्या आर येऊन हमला करू नये तेता जरा ते दुलकरनैन बोलले म्हाका दूर देऊची काय जरूरत नाही दूर माझ्याकडे बल्ली असे तुम्ही माझी मदत करा माणसे द्या म्हाका चीजो द्या मी तेजीन तुमची मदत करता तेजी मग ते व्हडली जबरदस्त वनत बांधले का वनत असे तेजी पूरा तफसील कुराना भितर को आयली है इसलिए मजबूत वनत के ही क़यामतेचे करीब तेन तुटवू शकतले तेता अल्लाहचा हुकूम येतो ती वनत तुटतली येता जाते भारे येऊ शकल ना क़यामत जे कहता बगला येतली कुराना भितर को आयला हदीसे भितर को की ही कौम एकदम बाहेर पडतली सगळी दुनिया भितर तबाही हाडतली ज्यादा मुद्दत का नव्हते ना ते टेमार हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया भितर राहतले हेजानो फुडें दज्जाल येतले दज्जाला मारून झाला मग थोकडी मुद्दत मग घेन भार पडतले सगळी दुनिया ऊपर हे करतले तिथं हजरत ईसा अलैहिस्सलाम मुसलमाना घेऊन कोहतूर ते इलाका भितर वतले बाज मुसलमान किला भितर निघतले पण सगळे इलाका ते तबाह करून घालतले सव्वास पाणी बिनी पुरा आपण घालतले बाज रिवायात भितर येतं की एटली हादसाली येतली की एक गायचे माता माणूस केटलो करोड रुपये देऊन घेऊन तयार राहतले एटली हादसाली येतली एका उपयोग म्हणजे तरसतले त्याच्यामुळे बी हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ करतले तरी त्यांना मौत येतली काय त्यांचे गर्दनचे फोडे बिडे येऊन मरतले ते मेला मग लाशो इशी पडतली की सगळी दुनियामध्ये लाशो फैलून जाते कि का याजूज माजूज नस्ल बना वली वडली बाद रिवायत भी तरह हाफिज इब्न हजर को तका सही बल्ला सी इब्न हिब्बान वगैरह से नकल केला कि याजूज माजूज इसलिए कौम के हर मानुस जे कहता सर आपली 1000 चढवा पले नाही त्याचा सर मर नाही इदी उडली कौम हदीस भितर को येता की हजरत आदम अलैहिस्सलामाकडे अल्लाह ताला क़यामतीचं सांगतलो गेलं तुमची नस्लची जहन्नमी माणसा तुम्ही दोजखा भितर घाला बोलतो लागे ते आदम मतलब आपला का गलता है कोण कोण का बोलून त्यानं बोलतले गे अल्लाह ताला हर 1000 भितरली 999 माणसे एका जानबा भितर घाल एक माणूस जनते भितर होतलो साहबा परेशान झाले का बोलून तिथं अल्लाहचे रसूल बोलतले जे याजूज माजूज राहतले नका पुस्तक याजूज माजूज राहतले त्यांची जे कोणती तादाद राहतली आम्ही हिसाब करू शकणार इंसाना आमची बाकी इंसानापासून त्यांना इंसान लेकिन त्यांची तादाद भली ज्यादा राहतली क़यामतेच्या करीब जे कहता आयला मग हिंची जे कोणती दुआ जातली हजरत ईसा अलैहिस्सलामाची ती सगळी कौम तिंगा तबाह जातली
तेजा मग जे किता बदबू येवंक सुरू करतली परमल येवंक सुरू करतली ते अल्लाह तर्फीन बीजी दुआ करतले हजरत ईसा अलैहिस्सलाम तेत्ता इसलो पावस येतलो की तेंची सम्माची लाशो पांण्यासरी वतली तेजा मग दुनिया बिलकुल पाक साफ राहतली तेजा मग बीजी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बाद रिवायतार येता की 40 वर्ष राहतले आनी अमान राहतलो तेजा मग तेंची वफात जातली ती हल्लू 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 मुसलमाना पुरा अल्लाह ताला दुनिया दुगून व्हरतलो तेजा मग जे किता दुनिया भितर खाली नाफरमान मनशां राहतले तेंचा अल्लाह तर्फीन क़ियामत येतली ही चीज़ो हदीसा भितर को येता आनी यहूद नसाराची किताबा भितर को येता याजूज माजूजी जी कोणती चीजो अशे ती हादीस भितर जे कोणती सांगून गेली ते आनी तेंची जे कोणती किताब अशे तौरेत भितर को इंजील भितर को मैं पढ़लो तेजे भितर पोरनी हेजे भितर को तकरीबन भली सर चीज़ो मिलता तेजे भितर हदीसा भितर जे कोणती सांगून गेली चीजो आनी ती चीजो भलीच मिलता आनी हदीसा भितर बाज चीजो अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरवी अशे सांगला हदीसा भितर बाज चीजो जे कोणते सहाबा यहूदी होते तेन मुसलमान जाले तेन भल्ली सर चीजो सांगला तेंच्यान सहाबा नकल केला आनी बाज चीजो अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद को सांगला हदीसे भितर को जराशी चीजो अशे बहरहाल ही जे कोणती कौम अशे हांकां बंद केला ही जे केत्तासर अल्लाहचो हुकूम येवचे ना तेत्तासर भायर येवंक शकूचे ना ते हिंगा सांगले की फहल नजअलु लका खर्जन तेन बोलतले की आमी खर्च बल्लान तांकां वजीफा दिवचे इनाम दिवचे की आमी तुमकां इनाम दितले वजीफा दितले तनख्वाह दितले ही शर्त की अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा आमचे आनी तेंचे दरम्यान तुमी सद बल्लान मजबूत दिवार एक व्हडली वनत तुमी घाला आमची हिफाजत जावंक आस ते सांगले ते मग हजरत दुलकर्नैन तांकां का जवाब दिले फुडें आयला हा बहरहाल हिंगा जे कोणती ती कौमो अशी मी सांगलो की खे ती वनत अशे ती कल्ला भलीसर ठवार अशे ते ठवार अक्सर ते इलाका भितर फुडले बादशाह वंतो बांधते होते की हे येवन हमला करू नये म्हणून जी जुल्करनैनची खे अशे भलीसर बाद माणसे तेजी तहकीक केला हा बास उलमा जॉर्डनचे वगैरह वसून को तहकीक केला तेजे भितर फुडले को वासिक बिल्ला बोले एक बादशाह होता अब्बासी ज़मानाचे तेनको तहकीक करवले होते इतना को भले सर माणसातून तहकीक केला धोरलन बाज फुटगेव काढला इथं काय ओळखू पडणार ती इटली एटली वर्षाली हजारो वर्षाली ती कोणती वनत कोणतो गोडो काय ओळखू पडणार पुरं हे जाऊन गेला हा पाच एकदम उपरला सॅटेलाइट्स उपरला फोटोगे काढला त्याच्यावर ओळखू पडता की दोन काले काले व्हडलो सिलसिला दरम्यान फांगरे हे असे पण ती पितलाची वगैरे केलेले ते जाऊ शकता पण व्हडली दूरसर सिलसिला असे ती बाद माणसे बोलतात की सगळी दुनियाभर येता कंट्रोल आयला की दुनियापासून किशी निघून असे हे कंट्रोल मला घेतली जी तगो निघून असे कोणा का तिंगा काही पावलं नाही का तुमची साई दिंगा पावलेटे दुसरीकडे पावलं नाही का तुला भलेसं चिदाचा इन्कार करता पाच पट्टीकडे ती चिदो ओळखू पडतात त्याचं हर चीज कल्ली बरून हे जरुरी नाही भले सर ठावे इसलिए असे की आज सर कल्लं कोणा की असे का बरोबर हदीस भितर हजरत तमीम दारीची रिवायत मुस्लिम वगैरह भितर येता की तेन इमान त्यांचो काफिला आयला मग तेन बोलले होते की आम्ही फुला फुला इलाका भितर गेला मग आम्ही दज्जाला पडले होते म्हणून अल्लाहच्या रसूल मानले होते का फुला फुला ती सिफत सांगले होते आज सर म्हणजे कल्ले खेळायचे का बरं लेकिन ते पल्ले बोले दर्या भितर एक जझीरा भितर त्यांची संपू गेली सैलाब येऊन थिंगा थिंगा मिळले असे ते आज सर कल्ला काही खेळायचे का म्हणून इसलिए भले सर ठाव्याचे कोणी कल नाही कसं आज सायन्स कल्ला पण आम्ही इन्कार करूचे ना कोरोना भितर सरी आयला हादीसे भितर आयला ही चीजो आम्ही इन्कार करू कल्ला बहरहाल जे कितें क़ियामत येतली ही चीजो येतली हेज्यान फुडें क़ियामत येवचें ना हेज्यान फुडें तेजे म्हाका का जालें ही चीजो तफसीलन आयली अल्लाह ताला सही तौर पर खजाल हमका नसीब करूँ आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।